श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना। गणपती बाप्पा छान असे विराजमान झालेले आहे आणि जी काही पत्री होती पहिल्या दिवशी अर्पण केलेली ती सगळी मी काढून घेतलेली, कारण काय होतं मग तिथे चिलटं वगैरे होता, तर म्हणून मी सगळी तिथली काढून घेतलेली होती। आणि इथे तयारी चालू आहे ती आपली गौरी मातेची। तर बेडवरतीच मी गौरी बसवते, कारण हॉलमध्ये जागा थोडीशी कमी पडते आणि सगळेजण दर्शन घ्यायला येतात, तर मग जागेचा थोडासा प्रॉब्लेम होतो, म्हणून मग मी मुलांच्या बेडरूममध्येच बेडवरती गौरी बसवते। तर मी मागच्या वर्षी हे पाईप आणून ठेवलेले होते, त्याचं म्हणजे गौरीसाठीच हे पाईप वापरलं जातं आणि डेकोरेशन मंडप तयार करते। तर यातलं बऱ्यापैकी म्हणजे थोडंसं डेकोरेशन केलेलं होतं आणि ह्यावेळेस ना थोडंसं सिम्पलच ठेवलं, खूप जास्त गोंधळ घातल्यासारखं किंवा जास्त अति डेकोरेशन करायचं नाही असं ठरवलेलं होतं। तर त्या परीने पाईप वगैरे ओढणींनी झाकवण्याचा प्रयत्न केला। आणि महाप्रसाद आहे आपल्या गौरीचा, तर मी 2 दिवस अगोदरच मटकी काय केली की रात्री भिजत घातलेली, कारण पावसाचं सीझन चालू होतं आणि पावसामध्ये कसे मोड हे पटकन येत नाही, कारण गरमी असली ऊन असलं की लगेच मोड येऊन जातं, परंतु पाऊस असल्यामुळे मोड हे येणार नाही, म्हणून मग मी आदल्या दिवशी रात्रीच थोडेसे मूग भिजत घातलेले होते आणि छान एकदम व्यवस्थित भिजले। तर साधारण मला 90 लोकांचं जेवण बनवायचं होतं, तर मी साधारण त्याच्यासाठी मटकी ही 1.25 किलोच्या आसपास म्हणजे मी भिजत घातलेली होती। आणि मग नंतर तिला मी छान स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालून धुवून त्याला कपड्यात बांधून ठेवलेलं। आणि मग त्याच्यानंतर जे दिवसभराचे कामं होते ते कामही आवरलं, थोडंसं डेकोरेशनही केलेलं। तर डेकोरेशनही चालू आणि संध्याकाळी मग आज मुलांचा प्रोग्राम होता, तर आधीनी पार्टिसिपेट केलेलं होतं। आणि मुलांचं कसं एक हेतू हाच असतो की मुलांनी स्वतःचा परफॉर्मन्स सगळ्यांसमोर मांडावा आणि ती एक स्टेज डेअरिंग यावी। याने काय होतं की मुलं कसेही डान्स करत असो किंवा त्यांचं प्रेझेंटेशन मांडत असो, परंतु त्यांच्या मनामध्ये एक भीती असते, ती भीती ही त्याने दूर होती सगळ्यांसमोर। आणि एका ग्रुपमध्ये केलं ना तर म्हणजे एवढं डिप्रेशन येत नाही किंवा भीती वाटत नाही। आणि त्यामुळे मग मुलांना अशा गोष्टींना आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। आणि छान म्हणजे त्यांनी 4 दिवसातच ह्या डान्सची प्रॅक्टिस केलेली। आणि खरं विशेष म्हणजे ते प्रांजलनी खूप छान सपोर्ट केलेला, की तिचं ऑफिस प्लस कॉलेज प्लस तिने मुलांनाही भरपूर वेळ दिलेला, अँकरिंगही करत होते, तर तिने अक्षूला पण छान शिकवलेलं होतं। परंतु एक कडवं झालं ते गाण्याचं आणि नंतर मग तिला एक दिवस खूपच प्रॅक्टिस झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचे पाय दुखायला लागले, तर त्याच्यामुळे ती काय तयारच नाही झाली। तर म्हटलं ठीक आहे चालेल, तुझी जर इच्छा असेल करण्याची तर कर, नसेल तर मग नको करू। परंतु जेव्हा तिचा दादा डान्स करताना त्याला पाहिलं तर मग तिला कुठेतरी असं जाणवलं की मी पण डान्स करायला पाहिजे होता। तर रेवासोबत तिने गाण्यावरती थोडासा डान्स केलेला, परंतु त्याचा माझ्याकडे व्हिडिओ नसल्यामुळे मी तो काही याच्यामध्ये टाकलेला नाही आहे। तर म्हणजे मुलांना एकमेकांचं बघून कसं प्रोत्साहन येतं आणि आपणही या गोष्टी करायला हव्या असं मुलांनाही वाटतं। आणि हेच वय आहे खरं तर ह्या गोष्टीचा आनंद घेण्याचं। मोठं झालं की मग एक जबाबदारी वाटते, तर ह्या मुलांना काही नाही, खेळायचा आनंद लुटायचा आणि यासारखा आनंद हा कोणताच नाही। तर मुलांनी छान डान्स केलेला आणि त्यानंतर मग बायकांसाठी छान असं म्युझिकल चेअर ठेवलेलं। आणि ह्या गोष्टी सगळ्यांना सोसायटीत सगळेजण फक्त गणपती आणि नवरात्रीतच एकत्र भेटतात आणि तेव्हा नवीन लोक कोण आले हे ते गणपतीच्या वेळेस कळतं। खरं तर इतर वेळेस जे ते ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये बिझी असतात। आणि विशेष म्हणजे बिल्डिंगमध्ये काय होतं की कुणाला दिसतही नाही, 4 घरं समोर असले तर त्यांचेही दरवाजे कधी उघडे नसतात। आणि गावी कसं कुणी जर दिसलं नाही तर तिचा स्वतःचा दरवाजा जाऊन वाजवता की तू कुठे काय, म्हणजे अशी विचारपूस होती। तसं बिल्डिंगमध्ये राहिलं ना तर बिल्डिंगमध्ये एवढं म्हणजे माहिती होत नाही कोण आलं कोण गेलं, जे ते प्रत्येकजण प्रत्येकाच्या लाईफमध्ये बिझी असतं। तर छान मग सगळ्यांनी लेडीजचाही छान म्युझिकल चेअर झालेले आणि मग नंतर थोडंसं म्हणजे मुलं बसलेली, तर अक्षूचाही इथे मुलांसोबत छान डान्स चालू होता। तर मग नंतर संध्याकाळी आम्ही छान असे फोटो काढले गणपती बाप्पासमोर
आणि बऱ्याच ठिकाणी गणपती बसवलेले होते, तर त्यांच्याही घरी दर्शनाला गेलेलो. तर आजचा व्हिडिओ इथेच. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी थोडंसं गणपतीचं दर्शन दाखवलेलं आणि गौराई मातेचं जे काही आपण थोडंसं डेकोरेशन केलं होतं ते डेकोरेशन. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल म्हणजे गौराई मातेचं आगमन कसं झालं, कोण आलं होतं गौराई घेऊन, तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.